परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या ब्रिटन व आयर्लंडच्या 6 दिवसीय दौऱ्यादरम्यान काल लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये कार्यक्रमावेळी खलिस्तानी दंगलखोरांनी सर्व मर्यादा ओलांडत जयशंकर यांच्या गाडीवर हल्ला केला। जयशंकर चॅथम हाऊस बाहेर पोहोचताच खलिस्तानी दंगलखोरांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। जयशंकर यांच्या वाहनाभोवती घेराव घेतला आणि त्यांच्या गाडीसमोर तिरंगा ध्वज फाडून तिरंग्याचा अपमान देखील केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडच्या मुखवा येथे गंगा नदीची पूजा केली। उत्तराखंड सरकारने यावर्षी हिवाळी पर्यटन कार्यक्रम सुरू केला असून हजारो भाविकांनी गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या हिवाळी स्थळांना आधीच भेट दिली आहे। धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणं आणि स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन इत्यादी व्यवसायांना चालना देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। इस्रायलच्या बंदिस्त नागरिकांची सुटका हमासकडून थांबवण्यात आली आहे। हमासकडून युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले जात असून अमेरिकेने यात मध्यस्थी घेत हमासला अंतिम इशारा दिला आहे। काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हमासकडून सोडण्यात आलेल्या 8 पोलिसांसह बैठक झाली। यानंतर ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे हमासला धमकी देत लवकरात लवकर उर्वरित बंधकांची सुटका करा, नाहीतर सर्व काही संपेल असा इशारा दिला होता। संसदेत सेंगोल बसवण्याऐवजी तामिळनाडूतील केंद्र सरकारी कार्यालयामधून हिंदी काढून टाका। पोकळ प्रशंसा करण्याऐवजी हिंदीच्या बरोबरीनं तमिळला अधिकृत भाषा बनवा आणि संस्कृत सारख्या मृत भाषेपेक्षा तमिळसाठी अधिक निधी द्या, असं वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी केलं आहे। तसंच तमिळला अधिकृत भाषा बनवण्याचे, हिंदी लादणे थांबवण्याचे आणि तामिळनाडूच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन देखील त्यांनी केंद्र सरकारला केलं आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर येत आहे। मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। या मुलीवर 5 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे। पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला काश्मीरचा भाग भारतात सामील होता। जम्मू काश्मीरचे सगळे प्रश्न सुटतील, तसेच जम्मू काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता नांदेल, असं वक्तव्य परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे। लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये कार्यक्रमात जयशंकर यांना काश्मीरबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा जयशंकर यांनी हे विधान केलं आहे। पाकिस्तानने बेकायदेशीरपणे घेतलेला काश्मीरचा भाग परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत। जेव्हा तो भाग भारतात परत येईल तेव्हा काश्मीरची समस्या पूर्णपणे संपेल, असं देखील जयशंकर म्हणाले। उत्तर प्रदेश STF आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्याला अटक करण्यात मोठं यश आलं आहे। उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून लाजर मसीह याला अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी असून तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI देखील संबंध आहे। हिंदू संघटनेने उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पूजेचा अधिकार मिळावा म्हणून मागणी केली आहे। यासंबंधी उपजिल्हाधिकारी वंदना मिश्रा यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात पूजेच्या मागणीसह या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणीसाठी कोर्टाला विनंती करण्यात आली आहे। प्रशासनाला निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणावर विचार करू असे आश्वासनही दिले आहे। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं 1 दिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे। मंगळवारी दुबई येथे झालेल्या ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर स्मिथनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या वजनावर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टिप्पणी केली आहे। रोहित शर्मा निष्प्रभ कर्णधार आहे आणि त्यांनी वजन कमी करण्याची गरज आहे आणि नक्कीच तो भारताचा सगळ्यात प्रभावहीन कर्णधार आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे। यावरती आता BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी अशी टिप्पणी पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं म्हणत या प्रकरणाकडे लक्ष देणार असल्याचं म्हटलं आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।